माहेरवाशीन आलेल्या गौराईला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून घरातील बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन करायचं होतं. हिरापतीसाठी आईकडून लाह्या बाजून घेतलो. 4च्या सुमारास आरत्या म्हणून बाप्पाची मूर्ती बाहेर घेतली. आशीर्वाद घेऊन एकमेकींना हळदी कुंकू लावून सगळेजण गल्लीच्या कोपऱ्यावर येऊन थांबतात. आमच्या गावात भारी प्रथा आहे, जोपर्यंत सगळी येत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. बाप्पा आपल्या कायम पाठीशी उभा असतोय, आपण फक्त एक मोहरा आहे, वरचा सूत्रधार सगळा कारभार चालवतोय. व्हिडिओ अजून आहे, आधी अकाउंटला फॉलो करा. गावातील पुरुष मंडळी बाप्पाची मूर्ती घेऊन पुढे असतात, तर पाठोपाठ लगेच घरातील बायका दहीभाताचा गारवा टाकतात. त्याचप्रमाणे घरातील बाकीच्या बायका गवर, वट्टी आणि हराटी घेऊन येतात. आमच्या इकडे गौरी आगमन, पूजन आणि गौरी सोबत गणपतीचं देखील विसर्जनाची मोठी परंपरा आहे. देवळावर परत एकदा आरती होते. तुमच्या इकडे असंच असतंय नवं? आणि हे तुम्हाला माहिती आहे काय? निसर्गाच्या कालचक्राचा नियम हा गणेश विसर्जनातून दिसून येतोय. निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती बनते आणि शेवटी निसर्गातच विलीन होते. आमच्या इकडे छोट्याशा तळ्यात विसर्जन करतात. ते झाल्यावर नारळ वाढून चिरमुरं लाह्याची खिरापत वाटली जाते. आपल्या खेड्यात लय भारी प्रथा परंपरा जपल्या जातात म्हणून खरंच अभिमान वाटतो. विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू आणून घरावर टाकतात.